कोल्हापूरकरांच्या आवडीची शुद्ध शाकाहारी थाळी आता नव्या ठिकाणी. हॉटेल नैवेद्यमची कोल्हापुरातील दुसरी शाखा देवल क्लब जवळ नव्या रूपात, नव्या उत्साहात पुन्हा आपल्या सेवेत. तेच अनुभवी शेफ, MM ग्रुपची विश्वासार्ह मॅनेजमेंट आणि तीच अप्रतिम चव घेऊन हॉटेल नैवेद्यम आता नव्या ठिकाणी सज्ज आहे आपल्या स्वागतासाठी. शुद्ध शाकाहारी जेवणाची जणू पर्वणीच. इथे मिळेल वेलकम ड्रिंक्स पासून ते विविध स्वीट्स पर्यंत, ताजे सलाड, स्वादिष्ट पुलाव, खमंग पुरणपोळी, तसेच गुजराती, राजस्थानी आणि महाराष्ट्रीयन पदार्थांचे एक परफेक्ट कॉम्बिनेशन देणारी प्युअर व्हेज अनलिमिटेड थाळी फक्त हॉटेल नैवेद्यमध्येच. कोझी ॲम्बियन्स, प्रसन्न वातावरण, मनमोहक इंटेरियर आणि प्रशस्त पार्किंग. प्युअर व्हेज खवय्यांसाठी कोल्हापुरांचं हक्काचं ठिकाण. उत्कृष्ट स्वादासाठी नैवेद्यम समर्पयामी. हॉटेल नैवेद्यम, देवल क्लब, मंगळवार पेठ, कोल्हापूर. अजितदादांचा पक्ष न एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष भाजपला सोडतील असं मला वाटतं. अजितदादा आज असते तर भाजपला 100% त्यांनी सोडलं असतं आणि 2029ला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले असतील तर अजितदादा पवारच त्या ठिकाणी झाले असते. आता ते धाडस आणि अजितदादांच्या बाबतीतली घटना झाल्यानंतर त्याच्यात इतक्या शंका असल्यामुळे हे धाडस आत्ताच्या या दोन पक्षातल्या नेत्यांना अजिबात त्या ठिकाणी होणार नाही हे मी स्पष्टपणे तिथं सांगतो. आणि या पक्षातल्या बऱ्याच नेत्यांच्या फायली या दिल्लीला तिथं आहेतच. फक्त होणार एवढंच, काही लोक रुसतील, नाराज होतील, दिल्लीला जातील. आता MLC इलेक्शन जाहीर होण्यापूर्वी आपण बघितलं असेल की आम्हाला 8 जागा मिळाल्या पाहिजे. आता 4 जागा देऊन त्यांना शांत बसावं लागलं. त्यामुळे कुठं ना कुठेतरी आम्ही सातत्याने जे बोलतोय की भाजप हा जो पक्ष आहे तो मित्र पक्षाला संपवल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या नेत्यांना ते घेतात त्यांना सुद्धा तिथं सांगितलं जातं, उठ बस, हे भाषण कर, हे स्टेटमेंट दे. सोशल मीडिया अकाउंट सुद्धा जे काँग्रेस आणि आमच्या पक्षातून भाजपमध्ये गेलेले नेते आहेत त्यांचं सोशल मीडिया अकाउंट सुद्धा भाजपच्या कार्यकर्ते नाही तर RSSच्या कार्यकर्त्याकडनं त्या ठिकाणी हँडल केलं जातं. त्यामुळे हे लोक तिथं कुठेही कुणी साथ भाजपची सोडणार नाही. एक मात्र खरं, 29च्या आधी अजितदादांच्या पक्षाचे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले 40 आमदार मात्र नक्कीच त्यांची साथ सोडून भाजपमध्ये जाऊ शकतील. आणि त्यावेळेस सामान्य परिवारातले, सामान्य कुटुंबातले लोकांना आमदार होण्याची संधी तिथं मिळणार. कारण का लोकच इतकी चिडलेली असतील, या नेत्यांना बाजूला सारून सामान्य लोकांना पुढे आणतील आणि निवडून देतील असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. ती अस्वस्थता वाढली आहे शिंदे गटाची, कारण त्यांच्या जसं ते म्हणतात की अनेक आमदारांना त्यांच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रावर असं वक्तव्य येतं. या महाराष्ट्रावर जेव्हा अन्याय होतो, सामान्य लोकांवर अन्याय होतो, आम्ही अस्वस्थ होतो. पण आम्ही सत्तेत नाही ना गेलो, आम्ही रस्त्यावर उतरलो. आमचं ते धाडस आहे. तिकडं काय होणार, अस्वस्थता राहणार. एकदा नाराज झाले तरी ऐकलं नाही, 2दा नाराज झाले तरी ऐकलं नाही, 3दा नाराज झाले ऐकलं नाही. आता भाजप त्यांना गृहीत धरत जाणार. सत्तेसाठीची अस्वस्थता आहे. सत्तेसाठी अस्वस्थता आहे, नाहीतर उद्या जाऊन आपल्या पक्षाला खाल्लं जाईल याची अस्वस्थता असू शकते. पण विषय एवढाच आहे की भाजपला पण कळलेलं आहे की फक्त गुरगुरलं जाईल. जो वाघ असतो आणि त्याला दातच नसतात त्याची तशी भीती नंतर राहत नसती. अशीच काही परिस्थिती या दोन्ही पक्षाची भाजपबरोबर राहून दुर्दैवाने त्या ठिकाणी झालेली आहे. एकनाथ शिंदे साहेब ताकदवान नेता आहे, पण भाजप त्यांची ताकद हळूहळू संपवणार हे मात्र त्या ठिकाणी खरं. भाजप बरोबर असणारे दोन्ही पक्ष यांना त्या ठिकाणी मी बोलतोय की वाघ आहेत, दाखवतात वाघ आहेत, पण त्यांच्याकडे दुर्दैवाने दात सगळे भाजपने त्या ठिकाणी काढून घेतले.